पुण्यातून गोळीबार झालेला पुण्यात वारजे भागात हा गोळीबार झालाय। केश कर्तनालयामध्ये गोळीबार झालेला आहे। 3 ते 4 जणांकडून एका सलूनमध्ये हा गोळीबार करण्यात आलेला आहे आणि या गोळीबारामध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। एका तरुणाला पोलिसांनी या प्रकरणी आता ताब्यात घेतलेला आहे। बघा, पुण्यातल्या वारजे भागामध्ये एका सलूनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि या घटनेत 2 जण जखमी झालेत। पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। मात्र हा गोळीबार कोणी केला, काय निमित्तानं केला आहे याची माहिती आता पोलीस घेत आहेत। 3 ते 4 जणांकडून हा गोळीबार झालेला आहे। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्याशी जोडले गेलेत। अक्षय, एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, म्हणजे नेमकं गोळीबाराचं कारण काय? आपण बघू शकतो गिरीश की पुण्यातल्या रात्री 8 वाजता अगदी मध्यवर्ती भागात म्हणजे जो वारजे भाग आहे, जो रहदारीचा भाग आहे, तिथे केश कर्तनालय म्हणजे एक सलून आहे, त्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे। 3 ते 4 जणांकडनं जे 3 ते 4 जणांचं एक टोळकं होतं, त्यांनी थेट या सलूनमध्ये बसलेल्या एका गिरायकावर म्हणजे एका तरुणावर फायरिंग केली, म्हणजे गोळीबार केलेला आहे। नेमकं हे कारण जे आहे त्याचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत। मात्र या घटनेमध्ये 2 जण जखमी असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नेमकं या गँग काही आहे का किंवा यांच्यामध्ये काही पूर्ववैमनस्य आहे का याचा देखील तपास जो आहे। नक्कीच अक्षय, पुण्यातली गुन्हेगारी काय थांबायचं नाव घेत नाही। आता वारजेतली आपण ही धक्कादायक घटना बघतोय की 3 ते 4 जणांनी गोळीबार केलेत आणि त्यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।